आज आंदोलनाचा खरं तर दुसरा दिवस आहे. आपली तब्येत काय म्हणते? काय डोकं जड झालं, बाकी ठीक आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की बीपी ओके आहे, पण साखर कमी झाली. आता थोड्या वेळी ते येतील, बघतील, मग आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ. पण आम्ही काही झालं तरी इथून काही 5-6 दिवस काय हलणार नाही. आज सगळ्या या प्रश्नामध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे की आज जर अजितदादा असले असते तर काय परिस्थिती असली तुमच्याशी संवाद साधला असता? अजितदादा असते तर असं जी आर निघला नसता, तरी त्यांनी त्या 2 अटी टाकल्याच नसत्या. कारण स्वतः ते फायनान्स मिनिस्टर होते आणि शेतकऱ्यांची त्यांची नाळ फार जोडलेली होती. मला हाही विश्वास आहे की आताचे मुख्यमंत्री साहेब कदाचित त्यांनी जे काही कमिटीने चूक केली असेल, त्या 2 अटी टाकलेल्या ते त्यांना जाणवलं असेल आता, तर तेही काढतील. दादा असं तर हे झालंच नसतं. आणि आता सुद्धा सरकारला चान्स आहे की झालेली चूक सुधारायला. सुनेत्रा काकींकडनं अपेक्षा आता त्यांचे मंत्री म्हणजे भरणे साहेब तर आमच्याशी बोलत आहेत. आता ते काकींशी पण बोलले असावेत अशी अपेक्षा आहे. आता त्यांनी सुद्धा, एकनाथ शिंदेनी सुद्धा सीएम साहेबांशी बोलून लवकरात लवकर मार्ग काढणं महत्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील साहेब या आंदोलनाची शक्यता वर्तवली जाते. काय नक्की खरं आपलं काय संवाद झाला? नाही, त्यांच्याशी आमचं काही बोलणं झालेलं नाही. काल त्यांचे कार्यकर्ते इथं आले होते. इथं शेतकऱ्याच्या साठी प्रामाणिकपणे आंदोलन चालत असल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील तर ते पण आहेत. त्याच्याबरोबर काही शेतकरी नेते सगळे आजपासून यायला सुरुवात करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांसाठी जर कोणी लढत असेल आणि त्या लढ्यामध्ये कुणीही येऊन पाठिंबा दिलं, हे स्वागत करण्यासाठीच आहे. काय सरकारला आज अल्टिमेटम द्या? आज अल्टिमेटम देणार नाही, कदाचित उद्यापासून अल्टिमेटम कुठेतरी द्यावं लागेल. आज आपला अख्खा दिवस आपण सरकारसाठी वाट बघूया की सरकार कुठे ना कुठेतरी लवकर लवकर या बाबतीतला निर्णय घेईल.